विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान आलेलं असतानाच राष्ट्रवादीचं विलिनीकरण हे अटी शर्तींमध्ये अडकण्याची शक्यता आहे। कारण दादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नव्या अटी शर्ती टाकल्यात। त्या नेमक्या काय आहेत पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी अटींचा अडथळा। कोणत्या अटींमुळे रखडलं विलिनीकरण? तटकरेंनीही दिलं पवारांना आव्हान। अजित पवारांच्या मृत्यूला 8 दिवस झाले। सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथही घेतली। त्यांच्याकडे राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्र देण्याच्या हालचालीही सुरू झाल्या। मात्र एक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे, तो म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण। आता या वादात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनीही उडी घेत भाष्य केलंय। पहिल्यापासूनच माझं मत होतं की सगळे एकत्रित झाले पाहिजे आणि एकत्रित झालं असतं तर मला वाटतं एक चांगल्या प्रकारचं वातावरण या राज्यामध्ये तयार झालं असतं। दादांच्या नंतर आता उपमुख्यमंत्री झाले तर त्यांच्या हातामध्ये पक्षाचं सूत्र दिलं पाहिजे असं माझं तरी मत आहे। आता आत्राम विलिनीकरणाबाबत सकारात्मक वक्तव्य करून थांबले नाही, तर त्यांनी विलिनीकरणासाठी पवारांच्या राष्ट्रवादी पुढे 3 महत्त्वाच्या अटी शर्ती ठेवल्यात। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास सुनेत्रा पवारांकडे नेतृत्व द्यावं। पवारांच्या राष्ट्रवादीनं विलिनीकरणानंतर घड्याळ हेच पक्षचिन्ह स्वीकारावं। एवढंच नाही तर विलिनीकरणानंतर एनडीए सोबत राहावं लागणार। आता दादांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलेल्या दाव्यांमुळे विलिनीकरणावरून मोठा पेच निर्माण झालाय। हे कमी होतं की काय? सुनील तटकरेंनीही थेट पवारांच्या राष्ट्रवादीला विलिनीकरण हवं असेल तर पवारांच्या राष्ट्रवादीनं एनडीए सोबत यावं असा सल्ला दिलाय। एनडीए मध्ये आमचा सहभाग कालही होता, आजही आहे आणि उद्याच्या भवितव्यामध्ये सुद्धा राहणार आहे। ज्यांना एनडीए मध्ये म्हणजे भाजपबरोबर यायचं आहे त्यांनी त्यांचा विचार स्पष्ट करावा आणि मग त्यानंतरचं जे काय असेल त्या बाबतीमध्ये चर्चा होऊ शकेल। मात्र याच भूमिकेमुळे पवारांच्या राष्ट्रवादीची आणखीन कोंडी होण्याची शक्यता आहे। विलिनीकरणानंतर सुनेत्रा पवारांच्या हाती सूत्र गेल्यास शरद पवारांची भूमिका काय? सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यास सुप्रिया सुळेंना रोल काय? पवारांच्या राष्ट्रवादीतील दिग्गज नेत्यांचं पुनर्वसन कसं केलं जाणार? एनडीए सोबत सत्तेत गेल्यास काँग्रेसी विचाराचा नेता या प्रतिमेला धक्का बसण्याची शक्यता। पवारांची कोंडी करण्यासाठी दादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अटी शर्तीचं घोडं पुढं केलंय। त्यामुळे पवार दादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी 2 पावलं मागे जात विलिनीकरणाचा निर्णय घेणार की विलिनीकरण अटी शर्तींच्या कचाट्यात सापडून थंड बस्त्यात जाणार, याकडे राज्याचं लक्ष लागलंय। पराग ढोबळेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, नागपूर।